अखेर स्वामी समर्थांचे मंगलवेढ्यात आगमन झाले। पहाटेच्या त्या अंधारात औदुंबराच्या झाडाखाली प्रकटलेलं ते दिव्य तेज नक्की काय होतं? आज 7 मार्च आपल्या या प्रवासातील एक अतिशय महत्वाचा दिवस। एका खऱ्या दत्तभक्ताला स्वामींनी प्रत्यक्ष दत्तरूपात कसं दर्शन दिलं हे आज आपण पाहणार आहोत। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आपल्या नित्य स्वामी दर्शन या सिरीज मध्ये आज आपण मंगलवेढ्यातील स्वामींच्या पहिल्या अद्भुत लीलेचा अनुभव घेणार आहोत। 7 मार्चच्या पहाटे जेव्हा मंगलवेढ्यात सर्वत्र अंधारच होता, तेव्हा स्वामी समर्थ औदुंबराच्या पारावर येऊन बसले। त्याच वेळी कृष्णभट कापशीकर नावाचे एक दत्तभक्त देवपूजेसाठी फुले गोळा करायला घराबाहेर पडले होते। अचानक त्यांची नजर औदुंबराखाली एका तेजस्वी प्रकाशाकडे गेली। प्रकाशाच्या दिशेने गेल्यावर त्यांना तिथे स्वामी समर्थ ध्यानस्थ बसलेले दिसले। कृष्णभटांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला। स्वामींनी डोळे उघडताच कृष्णभटांना म्हणाले, तुझी दत्तपासना अनेक जन्मांची आहे। हा तुझा शेवटचा जन्म असून तुझे पुण्य फळाला आले आहे। मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला काय हवे ते माग। कृष्णभटांनी अत्यंत नम्रपणे उत्तर दिले की, स्वामी, तुमच्या दर्शनाने माझे भाग्य थोर झाले आहे, मला आणखी काय हवे? त्यांनी मोठ्या भक्तीने गोळा केलेली फुले स्वामींच्या मस्तकावर उधळली आणि स्वामींना आपल्या घरी येण्याची विनंती केली। स्वामींनी त्यांना प्रेमाने उठून आश्वासन दिले की, तू जा, मी येईन तुझ्या घरी। स्वामी आपल्या भक्तांच्या अडीअडचणी कशा दूर करतात याचे उदाहरण म्हणजे यमुताईंची कथा। यमुताई खूप आजारी होत्या, पण स्वामींच्या चरणाचे तीर्थ आणि अंगारा लावल्यामुळे त्या 8-15 दिवसातच पूर्णपणे बऱ्या झाल्या। स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, फक्त आपली श्रद्धा अढळ हवी। मग स्वामींची नजर आपल्यावर कायम असते आणि ते आपल्यासाठी काहीही करायला तयार होतात। स्वामींचे मंगलवेढ्यातील हे पहिले दर्शन तुम्हाला कसे वाटले? उद्या 8 मार्चला स्वामी कृष्णभटांच्या घरी जाणार आहेत का? हे सर्व पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि भिवू नका, स्वामी तुमच्या पाठीशी आहेत। श्री स्वामी समर्थ।